मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आपण तुम्हाला दाखवत आहे उज्जैनमध्ये कोणते कोणते मंदिर आपण फिरतोय ते तुम्ही बघणार आहेत. आणि मित्रांनो, आम्ही आज लवकर उठलो 5 वाजता. 5 वाजता उठून आम्ही लवकर आंघोळ वगैरे केलेले आहेत. आणि 5 वाजता उठून आता वाजले किती, आता वाजलेत 8 साडेआठ झालेले आहेत. तर तरी पण आम्ही एवढं लेट झाला, आमचं उरकलं सर्व काय तुम्ही बघू शकता. कशा प्रकारे म्हणजे अख्ख्या रूमचा हाल केलेला आहे. कोणती ओय ती काय घेणार तू कोण घे तू. आणि बघू शकता इथे मयूर आहे. मयूरची ड्रेसिंग बघा कशी कुर्ता घातलाय. विवेकने काय घातलाय बघू शकता तुम्ही. त्या प्रथमेशने काय घातलाय बघू शकता. आणि मेन म्हणजे हा कार्तिक एकदम साऊथ इंडियन घातलाय त्यांनी. आता पोरी बघू त्याला फिजा होणार. आणि आपला निखिल बघू शकता कसला मोठा माणूस वाटतो. एकदम एकदम बल्की असं एकदम मला तर खली वाटतोय तो. तर मित्रांनो, तुम्ही कमेंट करून सांगा कसा वाटतोय ते. आणि माझा पण लुक तुम्ही बघू शकता. तुम्हाला दिसतोय का नाही मी सांगू शकत नाही, पण दिसायला पाहिजे तुम्हाला. आणि हा माणूस माझ्या लय जलतो माझ्यामध्ये हा माणूस. इसको मैं बोल रहा हूँ जलो मत बराबरी करो. तर मित्रांनो, आता आम्ही जाऊन नाश्ता वगैरे करतोय. तुम्हाला दाखवतो काय काय होतोय मित्रांनो पूर्ण दिवसामध्ये. ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो, खूप मजा येणार आजच्या ब्लॉगमध्ये गाईज. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आता आम्ही हॉटेलच्या खाली आलेलो आहेत आणि आता आम्ही निघालो. पहिला आता आम्ही नाश्ता वगैरे करू. नाश्ता वगैरे केल्यानंतर मग आमचा विचार चालू आहे की मंदिरावरती जायचा. तर बघू शकता इथं फोटोशूट चालू आहे. एकदम प्रोफेशनल प्रकारे फोटोशूट. निखिल विषय आणि कॅमेरामॅन आहे कार्तिक सोनावणे. नाही सॉरी, काय कार्तिक कांबळे. रात्री शॉट होणार आहे मित्रांनो. आता किती वाजलेत? आता 8 वाजले. आपण 6-7 वाजता जाऊ मार्केटमध्ये ना एक्सप्लोर करू. एक नाही का उज्जैनची स्पेशल वस्तू आहे एक, तुम्हाला समजेलच काय नाही ते. प्रसंजित भाईचा वाद आहे ते आपण पूर्ण करू. समजले इशारा कॉफी आहे. कसं आहे ते कमेंट करून नक्की सांगा मला कमेंट करून कसं काय. बघा आता मला मित्र दाखवतो काय काय आहे ते. मित्रांनो, आता आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहे. बघू शकता आपली ओमनी गाडी बोलू शकतो. ओमनी मॅक्झिमम बोलू शकतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये मॅक्झिमम म्हणजे एक टॅक्सी होती, आता ती बंद झालेली आहे. तो पण तयार झाला. आता आम्ही नाश्ता करायला बसतो हॉटेल म्हणजे आपला स्टॉल टाईप दुकान आहे. तिथे बसतोच नाश्ता करायला. तर सुंदर प्रकारचे असे बघू शकता तुम्ही मेंदू वडे आहेत आणि सांबार वगैरे आहे, चटणी वगैरे बघू शकता कसे बसलेत पोरं. आणि आता बघू आम्ही खातो मित्रांनो. गाडी झाली आम्हाला. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो काय काय करायचं आहे ते. मित्रांनो, तुमचा भाऊ चहा पितोय. चहा बघू शकता. आणि चहा एक अशी वस्तू आहे की आपण कधी इग्नोर करू शकत नाही आणि अवॉइड करू शकत नाही. तर आता एक घोट मारतो, बघू कसं चहाचं आहे. जेवणाला चव नव्हती, नाश्त्याला चव नव्हती. आता ह्याची चव बघू आपण कशी काय आहे. हां, चहा भारी आहे. चहा मस्त आहे मित्रांनो. चहा मस्त आहे. फक्त एवढाच विषय होता की नाश्त्याला चव नव्हती, कारण रात्रीच्या जेवणाला पण चव नव्हती. चायला चव आहे, बाकी काय पण बोला मित्रांनो. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे काल भैरवनाथला. तर सर्व आलेले जमलेले आहेत. आणि मेन ब्लॉगर आहे तिथं जरा काम करतोय नाही का. आणि इथं व्ह्यू बघू शकता तुम्ही. एकदम नाही का ग्रुप फोटो काढा ना इथे. लय भारी. हा बोलतो जागा नाही रे. तर मित्रांनो, आता पुढे जाऊ, मंदिराचा सीन बघू कसा काय ते सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, आता आपण आलो काल भैरव मंदिरामध्ये. आणि आता सध्या तर इथे मार्केटच आहे, म्हणजे मार्केट टाईप आहे. इथं रुद्राक्ष वगैरे विकतायत बघू शकता तुम्ही. किती अतिशय सुंदर प्रकारे आणि रुद्राक्ष वगैरे बनवलेले रुद्राक्ष झाडं वगैरे आहेत मित्रांनो बघू शकता. आपली पोरं पुढे आहेत. आणि माझा फोन ब्लॉग एक अपलोड होतो, त्यासाठी थोडंसं टाईम लागणार आहे. आणि मित्रांनो, म्हणून मी विवेकच्या फोनमधून करतो आहे. आता मित्रांनो, आपण जाऊयात त्या मंदिरामध्ये, बघूया तिकडे जाऊन काय होतं आहे, कसं काय आहे ते. आणि पहिल्यांदा चालू आहे आम्ही, म्हणजे पहिल्यांदा चालू इथे. तर तसं तुम्हाला दाखवतो मित्रांनो. बघा ब्लॉग शेवटपर्यंत, मजा येणार आहे गाईज खूप. तर मित्रांनो, आता आपण मंदिरामध्ये एंट्री मारतो आहे. आणि बघू शकता हे चढवायला घेतलं आहे आपण. आणि त्याच्यामधून ते एक हे जो तुम्हाला दिसतोय ना, ते कीर्तिमुख दिसतोय ना तुम्हाला, तर ते तिकडं मंदिरामध्ये गेल्यावरती आपण ना मेन द्वारला टच करून रिटर्न देत आहे, म्हणजे घरी लावायला.
तर मित्रांनो दाखवतो तुम्हाला, बघू शकता स्टॉल वगैरे आहेत, धागे वगैरे बांधलेले आहेत, ते बांधायला लागतात. आणि बघू शकता मित्रांनो इथे कसे धागे वगैरे आहेत बघा, लाईन वगैरे असणार आहे मित्रांनो खूप. तर बघूयात आता कसं काय होतोय ना काय नाही होईल ते. बघा एकदा चेक करून घ्या सर्व काय. आणि हा आपला इथं आता खास माणूस झालेला आहे सध्या तरी. नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललेलो आहे आता दर्शनासाठी. तुम्ही पण लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा. चला बघा मित्रांनो, आता बघू शकता इथं थोडासा त्यांनी साफसफाई करायला पाहिजे, चिखल झालं खूप. आता दर्शनासाठी चालू आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. मित्रांनो आता आम्ही लाईनमध्ये उभे आहेत, तुम्ही बघू शकता प्रचंड अशी गर्दी आहे इथे. आणि इथे मंदिर आहे बघू शकता इथं मंदिर आहे. काय वाटत नाही असं उभा राहून की सारखं काय, कारण पॉझिटिव्ह वायर येते सर्व. आणि तुम्ही बघू शकता इथं प्रसादमध्ये दारू घेतलेली आहे, ते चढवायला लागते इथे. आणि तर मित्रांनो आता बघू तुम्हाला दाखवून गेल्यावरती आतमध्ये कसं काय ते शूट करून दिला. आतमध्ये तर ठीक नाही करून दिला तर काय ऑप्शन आहे, आपल्याला बंदच करायला लागेल. ठीक आहे मित्रांनो, दाखवतो तुम्हाला. पहिला स्पॉट कव्हर झालेला आहे. पहिला स्पॉट कवर होईल चाललं म्हणजे आता होईल कव्हर करायचं. आणि बाकीचा दुसरा अजून बाकी भरपूर लागते, तुम्हाला दाखवतो काय काय होणार ते. काय मंदिरामध्ये पोचूयात, बघू शकता तुम्ही. थोडाच आता फक्त एक थोडीशी लाईन बाकी, थोडीशी नॉर्मल एकदम. मग आपण पोचलोच बघा इथून थोडीच. मग आपण पोचलो मित्रांनो. आता आतमध्ये बघू कसं काय विषय शूट करायला दिलं तर ठीक, नाही दिलं तर काय ऑप्शन नाही, तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो. हॅलो कार्तिक, कोण कार्तिक बोल ना तू. मित्रांनो आता आम्ही आलो सिद्धिविट मंदिर, काय सिद्धिविट ना काय सिद्धिवट मंदिर. आता मित्रांनो आम्ही आलो तर सिद्धिवट मंदिराच्या इथं. आणि आता तिकडे आतमध्ये जाऊन बघू कसं मंदिर आहे. पहिलं आता एंट्रन्स गेला मागं, हे एंट्रन्स आहे. आणि त्यानंतरला मग इथं असं एवढी जागा आहे ती, बघू शकता तुम्ही. आणि इथं हॉटेल्स वगैरे आहेत आणि वातावरण खूप सुंदर आहे मित्रांनो. आणि असं एकदम आम्हाला फील येतो की बाबा काहीतरी भारी आहे. आणि आता आतमध्ये जाऊन बघू आपण. मित्रांनो एक आपलं एक आपलं म्हणजे प्रॉब्लेमॅटिक सीन झालेलं आहे, कारण की आतमध्ये गेल्यावरती व्हिडिओ वगैरे अलाउड देत नाही ते करून, ते काढून देत नाही व्हिडिओ. सो आपल्याला ते व्हिडिओ वगैरे काढायला भेटत नाही. ट्राय केले छोटे छोटे. आणि छोटे छोटे क्लिप आम्ही घ्यायचे प्रयत्न केलेत. तुम्हाला दाखवू आम्हाला ते कसे आहेत कसे नाही ते आम्ही तुम्हाला दाखवू. त्याला टेन्शन घेऊ नका तुम्ही. पण जर तुम्ही आतमध्ये दिसला नाही तर त्यासाठी सॉरी, आता त्यांचं ऑप्शन इथं नाही. आम्ही छोटे छोटे मंदिर कव्हर करणार आहे. 5 की 6 मंदिरं आहेत बोलतायत. हां. आता इथं एक नाही का वॉटर मंदिर आहे, म्हणजे नाही का तलाव, ते नदी आहे, नदीच्या मध्ये असं एक मंदिर आहे. तिथं सगळे इतिहास आहे काहीतरी, आपण जाणून घेऊ. तिथं कोण असलं तर तुम्हाला पण सांगू, बघू कसं काय होतं. आणि मित्रांनो हे बघा तुम्ही, असं मंदिर आहे. आता चाललो आहे मंदिरामध्ये. सो आता कॅमेरा बंद करायला लागेल गाईस. मित्रांनो आता आम्ही आलो मंदिरामध्ये. दुसरं एक मंदिर आहे. आता ते दादा आपल्याला इन्फॉर्मेशन देतात याबद्दल, तुम्ही जरा ऐका सांगून. तुम्ही बघू शकता गाईज, आपण आता मंगलनाथ मंदिर या देवस्थानाजवळ आलेलो आहोत. मंगलनाथ मंदिर असं देवस्थान आहे इथे. आता दादा सांगतील बघा. अब सब लोग जानकारी सुना। देखो सभी को पहले एक बार जय श्री माता। देखो जानकारी है, आप लोग जिस मंदिर पे आए हो ना, ये भगवान नवग्रह में से मंगल ग्रह का जन्म स्थान है, जन्मभूमि है मंगल की है। जैसे महाराष्ट्र में शनि सिंगापुर में शनि ग्रह का मंदिर है ना, इसी प्रकार से उज्जैन नगरी अवंतिका खंड में यहाँ मंगल ग्रह का जन्म स्थान है। क्योंकि स्कंद पुराण के अनुसार जब युद्ध में शिव जी का मस्तक का पसीना इस जगह भूमि पे गिरा था, भूमि के गर्भ से महामंगल भगवान की उत्पत्ति हुई थी, इसलिए इनको शिव पुत्र भी कहते हैं और भूमि पुत्र भी कहते हैं। अंदर आप लोग भी जाओगे तो बाजू में एक प्राचीन ऐतिहासिक मंदिर देखने को मिलेगा, जो कि महामंगल की माता का माता पृथ्वी का मंदिर है। ये मंदिर बना पूरे पृथ्वी की नाभि स्थल पर बना, जैसे अपने इंसानों का नाभि होता है, ऐसा पृथ्वी का सेंटर पॉइंट है। मंगल भगवान को एक अनाज का दान चढ़ता है, शनि को काला कपड़ा तेल व्रत लोहा दान करते ना, मंगल को दान चढ़ता मसूर की दाल, गेहूं, लाल कपड़ा, लाल पुष्प, प्रसाद, कलावा। ये पंचदान अपने हाथों में लेना, अपना नाम राशि बोल के चढ़ाना। चढ़ाने के आपको यंत्र, माला, फोटो, प्रसाद, चलावा, 5 सामग्री घर के देंगे, 5 सामग्री चढ़ जाता है। ये परिवार का पूरा फैमिली दान है। आए हो चढ़ाओ, अपने घर, अपने परिवार, अपनी फैमिली, अपने माता पिता का नाम बोलना, बाबा के चरणों में चढ़ाना है। तर मित्रांनो आता आम्ही मंगलनाथ मंदिराजवळ आलेलो आहेत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण ते प्रसाद घेतलाय चढवायला तिथं. हे बघू शकता कार्तिक भाई,
आर्यन भाई. याचं आणि मित्रांनो history काय माहिती का? एक गोष्ट अशी आहे की आता आपल्याला पाऊस लागलेला आहे. इथं पाऊस पडतोय बघू शकता. तुम्हाला दिसतोय का नाही? हे बघा पाऊस पडतोय मित्रांनो. आणि जर पाऊस पडला तर आपला ब्लॉग बंद करायला लागेल. आता आतमध्ये जाऊन बघूयात आपलं काय होतं आणि काय नाही होते. मित्रांनो तुम्हाला दाखवतो फुल काय काय येते. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मंदिर बघा कसं आहे. किती सुंदर प्रचंड सुंदर मंदिर असं आहे इथे. बघू शकता मंगलनाथ मंदिर आहे इथे. त्याचा एरिया बघा किती सुंदर अशा प्रकारे आहे. आणि मित्रांनो तुम्हाला दाखवतो आम्ही आतमध्ये जाऊन काय येते. बघू शकता असं मंदिर आहे तुम्ही. ठीक आहे. आता आपण दर्शन घेतलं इथून. आता आम्ही चाललो. आता कुठं चालतो रे आपण? आता आपण कोणता? कांतीवनी आश्रम असं मंदिर एक आहे इथे. तिथे जाणार आम्ही. जर काय बोलायला माझ्याकडून काय चुकू असेल तर त्यासाठी माफ करा. कारण की मित्रांनो मी पहिल्यांदा आलेलो इथं. आणि मित्रांनो आता सर्व काय झालेलं आहे. दर्शन वगैरे झालेले सर्व. आता दुसरे मंदिर आता कवर करू हळू 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 अरे, आलं कसं कवर. नाही अजून हे? आणि अजून हे पोरं आले नाही. पण ह्यो आपला माणूस जो आहे निखिल विषय ह्यो पहिला येऊन बसतो गाडीत. त्याला पुढचा सीट पाहिजे असतो म्हणून. हा. आणि मयूर आणि आता वादळ होईल म्हणून पहिलाच येतो तो. तर ठीक आहे मित्रांनो बघत राहा ब्लॉग शेवटपर्यंत. आता आपण आलो शांती पाणी आश्रमला. बघू शकतो तुम्ही कशा प्रकारे एंट्री येते त्या आश्रमची. आणि मित्रांनो बघा कसा प्रकारे येते एंट्रन्स. बघा किती झाडं वगैरे आहेत. एकदम असं सावली वगैरे एकदम आरामदायक असं वातावरण येते. बघू शकता इथं मूर्त्या वगैरे आहेत तुम्हाला घ्यायच्या असतील तर. आणि तिकडे चप्पलचं स्टँड आहे म्हणजे तिथं चप्पल ठेवू शकता तुम्ही. आणि मित्रांनो मयूर शेट धागा घेतो वाटतं. धागा दोरे घेतोय बघू शकता आपण. काय घेतो रे? बघू शकता तुम्ही मंदिर कसं आहे. किती सुंदर अशा प्रकारे मंदिर आहे इथे. आणि पूर्ण मंदिराच्या आजूबाजूला झाडं झुडे आहेत. म्हणजे टेन्शनच नाही. उन्हाचं टेन्शनच नाही मित्रांनो. तर मित्रांनो बघत आतमध्ये जाऊन कसं काय आतमध्ये काय व्हिडिओ वगैरे शिकवून देतात का नाही ते. कारण की बहुतेक जागेमध्ये व्हिडिओ बंद असेल मंदिरामध्ये. सो तुम्हाला सांगतो काय विषय आणि काय नाही येते. आणि आता मित्रांनो बघू शकता तुम्ही कसं ह्यो झाड बघा कसला मोठा झाड आहे मित्रांनो. कसला मोठा झाड आहे. आणि हा इथे मंदिर. आता इथं आतमधून एंट्रन्स चालू झाले बघा. मला दाखवतो मी. मित्रांनो बघू शकता आतमधून कसं आहे. सुंदर प्रकारे असं आहे मंदिर आतमधून. बघा मित्रांनो पेंटिंग्स कसे केले आहेत. एकदम ओल्ड स्टाईल पेंटिंग आहेत मित्रांनो बघू शकता. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं गोमती कुंड म्हणून असं इथं स्पॉट आहे बघू शकता. बघू शकता. आणि त्यामध्ये एक पान कोंबडी आहे आणि कासव वगैरे पण बघू शकता मित्रांनो. खूप आहे सुंदर प्रकारे इथे आहे हे सर्व काय. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे असं एक पेंटिंग्स वगैरे आहेत. त्यामध्ये ते इंडिकेट करतं की कसं काय काय होतं हिस्ट्रीमध्ये वगैरे असं तसं बघू शकतो तुम्ही. सुंदर प्रकारे असं आहे सर्व काय. तुम्हाला सर्व काय आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काय भेटून जाईल. जे जे आम्ही फिरतो ते सर्व तुम्हाला दिसेल. हे बघा निस्ता मध्ये येईल. निस्ता मध्ये येईल पोरगा. ह्याला आहे ना ह्याला मुद्दाम व्लॉगमध्ये यायचं ते मला माहिती आहे. मी त्याला घेत नाही. याला इग्नोर करतोय. बघा आता मी व्लॉग काढतो मध्येच येऊन उभा राहिला आहे. आणि तू शायनिंग करता व्हिडिओ तर बंद यायची कॅमेऱ्यामध्ये पण नुसतं दाखवतो का मी ॲक्टिंग करतोय. हां आयफोन आहे. बघा आता बघा कसा आता मुद्दाम कार्तिकला घेईल कॅमेऱ्यामध्ये. तुम्ही बघू शकता आता इथं चांगल्या प्रकारे इथं असं गार्डन टाईप आहे. आणि इथं आम्ही थोडे फोटो वगैरे काढले आहेत. तर मित्रांनो आता आम्ही चालू आहे दुसऱ्या मंदिरला. बघू शकता एक सुंदर असा वातावरण इथं निर्माण झालेलं आहे. आणि त्या सुंदर वातावरणामध्ये आमचा सुंदर असा आमचा कार्तिक कांबळे कसा चिकना बाणगडी किती असा हसतोय की त्याचा हसू त्याचा हसू कधी थांबतच नाही याची जाऊन जीवनामध्ये. आणि बघू शकता तुम्ही त्यांनी लुंगी फिंगी कशी कडक घातलेली आहे मित्रांनो. आणि तुमचा भावाने पण कसला मस्त ड्रेस घातलेला आहे. आता भाऊ तुमचा ऐकत नाही. आता भाऊ तुमचे राडे करणार मित्रांनो. तर बघू शकता इथे काय मित्रांनो बघू शकता इथे
मोबाईल आहे ना एकदा रिसेट कर डायरेक्ट. हे बघ ना सुंदर भारी प्रकारे अशी मूर्त्या वगैरे आहेत. ते ना असे ऊन असलं ना उन्हात तर नाही एक नंबर असा सावलीत बघ येते. माझा फोटो बघ बघू ना शकता. सकाळचा काय खराब होईल. मित्रांनो बघू शकता कसं आर्किटेक्चर चांगलं केलेलं आहे इथे. मूर्त्या एकदम 3D प्रिंट अशी केलेले आहेत. बघू शकता मित्रांनो एकदम सुंदर अशा प्रकारे एकदम वस्तू इथे तयार केलेली आहे आणि सुंदर अशा प्रकारे मयूर चालतोय आमचा पुढे. बघू शकता काय चाल आहे त्याची. चाल एकदम सलमान खान जसं काय बघा ना काय चालतोय जसं काय सलमान खान. सल्लू भाई आप खाओ मैं चिकन ऑन राधे सारे लोग मुले इसको राधे. कोण आहे आर्यन आहे आणि यो प्रथमेश आहे त्याचे बॉडीगार्ड आहेत. बघू शकता मित्रांनो कसा काफिला नाही मयूर शेठचा. कसं काम आहे बघू शकता मित्रांनो तिकडे. तिथे अलाउड नाही व्हिडिओ काढणं पण मी काढतो असतं टाइमपास. तुम्हाला दाखवतो नंतर. आता आम्ही गणेश मंदिरमध्ये तुम्ही बघू शकता सुंदर अशा प्रकारे गणेश मंदिर आहे इथे मित्रांनो. बघू शकता तुम्ही नान पेटी पण बघू शकता कशा प्रकारे आहे. फोटो अलाउड नाही गाईज. फोटो अलाउड नाही आहे तुम्हाला दाखवतो. आता आम्ही आज गड कलिका मंदिरच्या इथं बघू शकता एंट्रन्स बघू शकता तिची कशी आहे. आणि मित्रांनो इथं पोलिसांचा आवाज आहे. टाव करतायत. आता आम्ही मिसमॅच आलोय. आमचे आर्मी पब्लिक नाही का कुठेतरी आत गेलेच बहुतेक आणि आम्ही 3 जण उरलेत. आम्ही आता शोधतोय त्यांना कसं काय. हो आता कुठे भेटतायत कधी नाही भेटली तर मग आम्ही जाऊन दर्शन निघून घेऊन. जाऊ हॉटेलला कारण लय वैताग आला. ऊन बघू शकता पक्का ऊन उन्हाने लागलं. वाटला नंतर थकलो. सकाळ पण पॉझिटिव्ह आहे असं काय वाटत नाही. ये गडकाले का जुते अंपनी चुप्पा नहीं दर्शन झालेले आहे. आतमध्ये फोन अलाउड नाही आहेत म्हणून काय भेटलं नाही आम्हाला. व्हिडिओ दाखवा तुम्हाला. बाहेरचा तुम्ही बघू शकता बाहेरचं कसं काय आहे. याच्यावरती काय लिहितात मग आहे का मार्कर अरे मना है उधर लिखा ना. कसं बघू शकता मित्रांनो. आणि ही बघा आपली वांढरा कशी बसलेली आहेत. वर्ल्ड बेस्ट वांड्राज इन द वर्ल्ड आणि वांड्रांचा बादशाह. मित्रांनो आता आम्ही आहेत महाकालेश्वर मंदिरच्या इथे आणि मित्रांनो आता आम्ही इथे आलो ह्याच्यासाठी की आम्ही महाप्रसाद खायचे आम्हाला. आणि पोरं बोलतात की हॉटेलमध्ये जेऊ पण कोण बोलतो हॉटेलमध्ये जेऊ कोण बोलतो की आपण महाप्रसाद खाऊ. तर माझी इच्छा अशी होती की आपण इथं महाप्रसाद खाऊन गेलो तर ते आपल्याला जरा बरं वाटेल. आणि आपली इच्छा पण पूर्ण जरा ती जे आपल्या मनाला काय राहणार नाही बाबा गेलो आपण महाप्रसाद नाही केलं ते केलं असं करण्यापेक्षा आपण बोललो का महाप्रसाद आपण करून जाऊ. आणि मित्रांनो मेन म्हणजे हाच माणूस आहे असा यश आपला काय नाव निखिल की तो बोलतो आपण महाप्रसाद खाऊन जाऊ. हो 100% जायचं नाही. हां आणि मित्रांनो बघू शकता कसं आहे विषय. इथं महाप्रसाद इथं भरतो इथं भेटतो. तिथे आतमध्ये जायला लागलं महाप्रसादासाठी. आता बघूया मित्रांनो आतमध्ये जातो आहे तुम्हाला दाखवतो महाप्रसाद कसा असतो काय असतो कसं हे असतं ते असतं तुम्हाला दाखवून सर्व काय. तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला हां तुम्हाला काय टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे. आम्ही तिथे जोपर्यंत आम्ही आहेत तोपर्यंत तुम्हाला बघायला भेटणार. जेव्हा आम्ही नसू तेव्हा तुम्हाला बघायला असंच भेटणार. करा. हां ठीक आहे गाईस. तर आणि कोणाला प्रश्न असतील त्यांनी कमेंटमध्ये लगेच सांगा आम्हाला आन्सर भेटेल. कमेंट फक्त चांगलेच पाहिजे खराब कमेंट नको आहेत आम्हाला मित्रांनो. तर मित्रांनो आम्ही आता महाप्रसादच्या लाईनमध्ये उभे आहेत आणि तुम्ही बघू शकता हे असे प्रकारचे कुपन असतात. म्हणजे हे कुपन असतील तरच आपल्या आतमध्ये जेवण भेटणार नाही तर मग जेवण नाही भेटणार. बघा असे आमच्याकडे 8 कुपन आहेत मित्रांनो. आणि तुम्ही लाईन बघू शकता मित्रांनो तिकडून बघू शकता तिकडून ते पूर्ण इथपर्यंत लास्टपर्यंत बघू शकता लाईन आहे. आता मित्रांनो बघूया लाईन हळूहळू करून पुढे चालले कसं आपल्याला जेवण भेटतं काय भेटतं तुम्हाला टेस्ट पण सांगतो कशी. कारण जेवणाचा वास एकदम भारी सुटलेला आहे. सुगंध एवढा भारी सुगंध सुटलेला आहे मित्रांनो की तोंडातून पाणी येतोय. बघू आता नाही का उन्हात. हां आणि आता बघू आतमध्ये जाऊन कसं जेवण लागतोय. मला तर वाटतं जेवण चांगलं वाट लागणार आहे. अनएक्सपेक्टेड प्लॅन होता. बरेच आम्ही मंदिर वगैरे कव्हर केलेत नाही का. आता काय ते उपरवादी का हाते बोलेंगे अभी वही कहना पडेगा. हां आता बघूया आतमध्ये जाऊन कसं काय होतं मित्रांनो. मला भूक लागली बघ ती त्यासाठी मी माझ्या पायजामाचा नाडा पण थोडासा लूज केला कारण की टाईट नको बसायला म्हणून. आतमध्ये चालू बघू शकता तुम्ही लाईन आतमध्ये पटापट गेली बघू शकता.
कसला मोठा आहे आपला हे हॉल, किती मोठा आहे बघू शकतो तुम्ही. इथं या काकी टोकन घेत आहेत बघू शकता. हे घ्या टोकन. टोकन दिला चालतो. आता मित्रांनो दाखवतो मी किती भारी प्रकारे इथं सोय आहे बघू शकता. चालू राहून ना काय नाही बघू शकता मित्रांनो. फुल सिस्टमॅटिक काम आहे मित्रांनो. मला हे लय पटलं, एक नंबर मला वाटलं आहे. हां आणि एवढा लोकांना असं मित्रांनो आता आमचा झाला महाप्रसाद खाऊन जेवण वगैरे झालं आहे आमचं. मित्रांनो जेवण वगैरे होतं, चांगलं होतं, मस्त होतं. हा रिक्षा आला ते होते ना. अच्छा हा का. हां तर मित्रांनो फक्त या पुढे अशा येस ओके. अरे यू डोंट नो इंग्लिश. इट द मेसेज इज डिड यू नीड 5 लाख रुपीज असं ते मेसेज याच्यावर क्वेश्चन मार्क आहे. यू आर सो जिनियस. याला असा मेसेज आलेला की तुम्हाला 5 लाख रुपये पाहिजेत का असा मेसेज आलेला. पण हा मला बोलतो 5 लाख रुपये अकाउंटमध्ये जमा झालेत. म्हणजे बघू शकता माणूस किती गवार राहिलेला आहे, आताच नाहीये. तर मित्रांनो महाप्रसाद खाला त्यामध्ये मला खीर एक नंबर वाटली, खूप भारी मस्त खीर होती. पण ते डबल देऊ शकत नव्हते ना, ती 1 टाईमच होती. पण मी 1 टाईमच घेतली ती. त्यामुळे भावाची थोडीशी खाली, कारण की त्याला खीर वगैरे जायच नाही, म्हणजे मी खाल्ली. मित्रांनो झालं आहे सर्व काय झालं आहे. आता जाऊ आपण रूमवरती. आमचा रिक्षावाला आलेला आहे. नंतरला मग रूमवर जाऊन थोडा आराम वगैरे घेऊन नंतर वापस 5-6 वाजता निघू आणि वापिस महाकालेश्वरला येणार आहेत दर्शन घ्यायला. आणि नंतरला मग ते आरती वगैरे आहे ते बघू, लाईट शो वगैरे आहे ते पण. मित्रांनो आता आम्ही इथे टी शर्ट घेतोय, असं हे नावाचं घेतोय, महाकाल असं नाव आहे यावरती. तर ते टी शर्ट घेतोय आम्ही, कारण की आज रात्रीची आरती वगैरे जायला लागेल. मग ते आपण बघू शकता मित्रांनो. सुंदर असे कपडे वगैरे आहेत. हे बघा यांनी घेतला बघा. कुठली साईज आहे तुझी? साईज नाही सांगितलं व्हिडिओमध्ये. साईज नसते सांगायची, बरोबर आहे. व्हिडिओमध्ये नको जरा बरोबर. आणि मित्रांनो इथं सुंदर असे कपडे आहेत, तर तुम्ही येऊ शकता, घेऊ शकता. फक्त हा टी शर्टची प्राईस आहे 100 रुपये. जर तुम्ही जेवढे तुमचा ग्रुप असेल त्या ग्रुपच्या हिसाबाने तुम्ही वाढवाल. आता समजा तुम्ही जर 8 जण येतात, 8 जणांच्या हिसाबाने तो 80 रुपये लावाल. तर मित्रांनो ठीक आहे. आता बघा एकदम मस्त सुंदर प्रकारचे कपडे आहेत, बघू शकता. कलर वेगळे वेगळे आहेत, हे किती झाले? होऊ शकता. आता आम्ही आलो तिथं, पण रिक्षावाला आम्ही 1 तास जरा फोन लावला, पण अजून रिक्षावाला तो आलेला नाही आहे. तोपर्यंत आम्ही थोडंसं सामान घेतलं आहे. तुम्ही बघू शकता मी इथं ते आपला ते कलर घेतला आहे, एक येलो टाईपमध्ये. ते आपल्या बैलाला लावायला घेतलं आहे, चिक्याला. आणि बघू शकता इथं मोर कसा बसलेला आहे. मी तर बघू आता कधी येतो रिक्षावाला. आता अर्धा तास झाला, अर्धा-पाऊण तास व्हायला आला. त्याला आम्ही फोन लावलेला, पण तो आला नाही. येतो बघू आता आलेला. ठीक नाही, दुसरी रिक्षा करून जाऊ आपण. गाईस आमचा रिक्षावाला आला नाही, पण जवळ होता आमच्या इथून, म्हणून आता आम्ही विचार केला का चालतच जाऊयात. तर आता आम्ही चालत बघू शकता कशा प्रकारे चालतात. 1-1.5 तास थांबलो आम्ही. रिक्षावाल्याचा नंबर द्या फक्त मला, बाकी तुम्हाला एक नंबर शेअर करतो. सगळे कॉल स्पॅम करत राहा नाही का? कॉल स्पॅम. मित्र चालू आहे आम्ही चालत. गरीब माणसं, गरीब काही सगळे चालत चाललो. हो आता मार्केट आहे, ते बघितलं असं मार्केट कधी येऊ. आम्ही बघायला आलो, तुम्ही पण बघा. मित्रांनो आता आम्ही चाललो रामघाट आरतीला. तर तुम्ही बघू शकता आपला ड्रेसिंग बघू शकता कशी मारलेली आहे. आपण सर्वांनी तशीच मारलेली आहे. माझी कॉपी केली सर्वांनी. कार्तिकीने पण तशीच केले, निखिलने पण तशीच केले, आणि बाकीच्या विवेकने पण तेच केले. कारण की यांना सर्व आयडिया दिलेली मी, यांना आयडिया देणारा मी कपड्यांसाठी. कारण की याच्यामध्ये कोणालाच कपड्यांची सेल्स कोणाला माहिती नाही. त्यांना सगळ्यांना सेल्स शिकवणारा माणूस म्हणजे प्रसन्नजित जाधव. हा मयूर वडवले आणि प्रसन्न जाधव यांना दोघांना सेन्स आहे. कारण की बघू शकता लुक बघा, आणि माझा बघा. अक्कल आहे ना, अक्कल. हे बघा याला, हे काय, हे बघा यांनी वरती ते टी शर्ट घातलं आणि त्या खाली तरी पायजामा घातलाय आणि त्यामध्ये मुतलेलं आहे. बघा हे बघा चालू झाले याचे. दारू प्यायला त्या बघा. हा बघा हा 100%. हा बघा. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आरतीला. रामघाट आरती आहे तिथे. तर तिथे जाऊन आता आरतीला व्हिडिओ कॉल करतो. मित्रांनो आता बघू शकतो तुम्ही कसे चालले सर्व पोरं. माझ्या समजतो त्या गाल्यात व्हिडिओ कॉलवरती बोलतोय. बघूयात मित्रांनो तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो कसं काय नाही व्ह्यू होते. चेक करा काही. आता आम्ही आलो मंदिरात, बघू शकता एंट्रन्स.
असा एंट्रन्स आहे यार, असा एंट्रन्स आहे. हा बघू शकता. मगाशी आपण इथून येऊन गेलो, आपण दुसऱ्या डोरने आलेलो. आता बघू शकता तुम्ही मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे किती मस्त सुंदर अशा प्रकारे सीन आहे. बघू शकता सनसेट पण चालू आहे, आरती चालू आहे वाटतंय. बघू शकता गाईज, एक नंबर वाटतंय. तुम्हाला दाखवतो अजून खूप काय काय बघायला. आणि इथं बघू शकता भिंतीवरती कसं काय बनवलेलं आहे, कोरणी काम कसं केलं आहे बघू शकतो. आणि हे बघा ड्रेसिंग बघा, ड्रेसिंग बघा. बाबा आहे आमचा, यो बाबा बांधलाय. काय आवाज आहे? बोल, अरे बोल, लाजू नको, बोल. आता गाणी बोलत होता लाजला, जाऊन त्याला काय बोल लाजवलं. आता तुम्ही बघू शकता इथे कशा प्रकारे मूर्त्या आहेत, कशा बांधलेत, उभ्या केल्यात, खूप मस्त आहेत. मित्रांनो सनसेट बघू शकता तुम्ही बघा. अजून सन सेट झालाय, थोडासा बाकी आहे. बघू शकता सुंदर असा इव्हिनिंगचा असा सीन झालेला आहे इथे. असं एकदम मस्त असा एकदम भारी वाटतं मित्रांनो बघायला. आणि तुम्ही बघू शकता हे व्ह्यू. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मंदिर कशा प्रकारे सुंदर आहे. बघू शकता किती अतिशय सुंदर असं मंदिर तयार केलेलं आहे इथे. खूप मस्त वाटतं मित्रांनो. आणि इथे बघू शकता तुम्ही मूर्त्या बांधलेल्या आहेत, एकदम एक नंबर वाटत आहेत ते मूर्ती. आणि क्राऊड बघा मित्रांनो, खूप क्राऊड आहे इथे बघा. आणि ब्रिजवरती तर क्राऊड बघा मित्रांनो कसं बघू शकता तुम्ही. खूप म्हणजे अतिशय असं क्राऊड आहे. आणि आता आमचे पोरं कुठं गायब झाले ते समजत नाही, आम्हाला काय दिसत नाहीत कुठे ते. बघूया आता मित्रांनो काय शोधतो त्यांना आम्ही. बघू शकता खूप म्हणजे खूप भारी असे तयार केलेले आहेत तुम्ही त्यांनी इथे. एकदम असे भारी अशा मूर्ती पण तयार केलेले आहेत बघू शकता. आणि मी म्हणजे ऑपोजिटला एकदम असं प्रसन्न असं वातावरण वाटतं मित्रांनो इथे. खूप भारी वाटतंय बघू शकता मित्रांनो. शकता इथं हनुमानजींचं असं सुंदर असं मूर्ती आहे बघू शकता. एक नंबर वाटते ती. बघू शकता तुम्ही कसा सुंदर प्रकारे इथे सीन केलेला आहे तयार बघू शकता. आता आतमध्ये बसायला वगैरे चाललं जागा आहे. आणि हे बघू शकता मित्रांनो किती सुंदर आणि किती एकदम भारी वाटतंय. एक नंबर वाटतं मित्रांनो. बघू शकता तुम्ही. या एक दिवस कधीतरी उज्जैनला आणि चेक करून जा मित्रांनो. बघू शकता गणपती बाप्पा मोरया. बघू शकता किती मस्त अशी मूर्ती केली तयार. आणि तिकडे पण आहेत मूर्ती तयार, तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा. खूप भारी वाटतं हे सर्व काय. एकदम असं रिलॅक्स वाटतं, पीसफुली असं एकदम मन होतं आपलं इथे आल्यावरती. बघू शकता मित्रांनो हे बघा एक नंबर. वाव खूपच भारी. खूप गर्दी आहे बघू शकता तुम्ही. आतमध्ये जायला जागा नाही तरी आम्ही आतमध्ये जाऊन आलो आणि बाहेर निघालो. आता तुम्हाला दाखवतो. आता बघू आरती चालू आहे रामघाटच्या इथे. तुम्हाला दाखवतो काय होतं इथे. आता काही वाटलं की आमची तुकामुख होऊन सुद्धा आम्ही पोहोचतो रामघाट आरतीला. बघू शकता मित्रांनो किती सुंदर असं आरती चालू होते. हे बघा मित्रांनो बघा आरती चालू आहे इथे. आता आपले पोरं कुठे आले त्या माहिती नाही बघायला लागल. आता आम्ही आरती वगैरे सर्व काही केलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओ आहे मागं तुम्ही बघू शकता. आणि बघू शकता इथे किती सुंदर प्रकारे असे मित्रांनो सर्व इंस्टाग्रामला रील्स व्ह्यूज सर्व येतील. एक नंबर आरती केली आहे, खूप मजा आली. आम्हाला खूप बरं वाटलं देवाचे. खूप एकदम आम्ही डबल येऊ उचलला सर्व मित्रपरिवार. हा मित्रांनो खूप मजा वाटली. बरं वाटलं की आरती वगैरे केले तर बघूया तिथं काय शिकतो ते बघू शकता तुम्ही. तिथं पोरं गेलेली आहेत पण ती अडकली आता तिकडे. त्यांना बोलू नका जाऊ पण ते ऐकत नाही काय सांगू. आता आम्ही नाही गेलो कारण की आमचं वर्षाविषयी झालं म्हणून आम्ही नाही गेलो. पण खूप गर्दी मित्रांनो हे पाय दुखत खूप गर्दी आहे मित्रांनो, पाय दुखायला लागले आता. त्यापेक्षा आपण नाही गेलो परवडलं. थोडंसं बाहेर बसून आराम केला ते परवडलं आम्हाला मित्रांनो. आता बघूया काय होतं ते.
अरे फोटो ये बीच में मत आओ ना जायला ये बच्चा बीच में मत आना भाई अरे 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 साइड में बीच में मत अरे बीच में मत आना भाई अपन येडे काय भांडता तुम्ही पण मित्रांनो आता आम्ही ते पिलं वगैरे लावलेलं आहे मित्रांनो सुंदर आणि अप्रतिम दिसतोय. तर बघू शकता मित्रांनो इथे याने पण लावला याने पण लावला सर्वांनी लावला. हा तुम्ही बघा शकता कसा एकदम व्ह्यू एकदम कडक आहे मस्त व्ह्यू आहे असं तुम्हाला दाखवतो मित्रांनो काय काय येते. मित्रांनो आता आम्ही आलो लाईट शो बघायला पण लाईट शो बघायला आलेलो पण काय लाईट शो बंद झाला. आम्ही यायच्या पहिला कारण गर्दी खूप आहे मित्रांनो प्रचंड अशी गर्दी आहे इथे तुम्ही बघू शकता. तुम्हाला दिसत नसेल पण इथं आम्हाला दिसते बघू शकता प्रचंड अशी गर्दी आहे म्हणून लाईट शो पण बंद झाला म्हणजे चालू होता तो लाईट शो संपून गेला. आम्हाला चान्सच भेटला ना बघायला शेवटी काय प्रॉब्लेम आहे मित्रांनो कधी कधी होतो असं वापस नंतर बघू शकतो आपण. आणि आता बघूयात मित्रांनो काय आता काय ऑप्शन आहे आपल्याकडे दुसरं आता काहीतरी स्पॉट कवर करून टाकतो आज नंतर हॉटेलवरती जेवण वगैरे करू नंतर दाखवतो काय सीन आहे. तर मित्रांनो आता आम्ही महाकाल मंदिरात आलं दर्शन घ्यायला बघू शकता आता स्टार्ट झालं आहेत पब्लिक पूर्ण पलत चालले. आता बघूयात आपण कसं आपण दर्शन भेटते की नाही भेटते बघू शकता मित्रांनो कशी पलापल चालू आहे आमची. तर मित्रांनो आता आम्ही आतमध्ये गेलेलो आम्हाला आतमध्ये भेटली असते पण आम्हाला वाटलं VIP लाईन आहे म्हणून थोडं आम्ही पुढे गेलो पण काही ॲक्सिडेंट निघलो बाहेर. आता आम्ही परत वापस इकडे बघू शकता. तर मित्रांनो आता आमचे दर्शन वगैरे झालेत महाकालचे. आता खूप जरा बरा वाटला जीवायला आमच्या. पण मित्रांनो काय झालं माहिती विषय आम्ही पहिल्यांदा गेलो तर आमचे दर्शन झाले तर आम्ही काय विचार केला अजून जवळ जाऊ म्हणून पण ते डायरेक्ट जवळ जातो डायरेक्ट एक्झिट निघला बाहेर. तर मग आम्ही वापस रिटर्न फिरलो आणि लाईनमध्ये उभा राहिलो वापस आणि नंतर दर्शन घेतले. मित्रांनो खूप असं ते बोलतात ना की आती घाई संकटात जाई आणि दुसरं जे बोलतात की लालच बुरी बलाई असं बोलतात काय समज आमचं झालेलं आहे. आणि बघू शकता मित्रांनो प्रसाद वगैरे घेतलेला आहे मी आणि आता बघू शकता व्ह्यू आता वाजूच काहीतरी 9:30 काहीतरी वाजूच वाटतंय. अजून आता आमचा हॉटेलचा विषय काय झाला आहे की आम्ही त्याला ॲडव्हान्स दिले नाही. त्याला ॲडव्हान्स दिले आम्ही तर मग झालं असतं मग त्याने दुसऱ्या दिला आहे रूम. सो आता आम्हाला तिथून कार चेकआउट करायला लागणार आहे. बघू आता रूमचा काय विषय होतोय भेटतोय का नाही भेटलं ठीक नाही भेटलं तर आपल्याला काहीतरी सोय करायला लागलं आपली. व्ह्यू बघू शकता मित्रांनो सध्यासाठी तरी तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी काय काय होतं ते आणि काय नाही. त्याला पेमेंट तरी करून तर मित्रांनो आता आमचं जेवण वगैरे सर्व काय झालेलं आहे आणि मोठ्या क्लिप मी टाकल्याच नाही कारण की माझा फोन स्विच ऑफ झाला आहे. आणि आता आम्ही जेवलोय वगैरे जे हॉटेल आहे जेवण एक नंबर होतं. कुठे पण या पण नूडल्स घ्या. नूडल्सची टेस्ट तुम्हाला बाकी मित्रांनो प्रत्येक खरंच काय हॉटेलमध्ये खाऊ एक नका, नंबर फुकट पैसे वाया भेटेल. गेले. फुकट पैसे 170 रुपये प्लेट आहे पण झकास नाही अजिबात मित्रांनो बकवास. उज्जैनला याल पण तुमच्या स्वतःच्या ह्याच चुला बिला घेऊन या आणि जेवण बनवून जा. नावाने कारण की मसाला भात देतात घेऊ नका. जेवणाला क्वालिटीच नाही जेवणाला टेस्टच नाही कुठल्या हॉटेलला टेस्ट नाही. मित्रांनो बघा अशी काळजी घ्या. शो करतो तुम्ही जर मुंबई वरून येणार लोणावळा सातारा कोल्हापूर इकडचे असेल तर अजिबात इथे जेवणाची अपेक्षा करू नका. आपलं स्वतः जेवण आणा जेवण बनवा आणि मजेत राहा. त्या बघा तो कार्तिक बघा कार्तिक त्या बघा नशेडी एकदम नशेडी त्या बघा. तर ठीक आहे मित्रांनो आता आम्ही चाललो तर रूमवरती जाऊन बघू काय कसं काय आणि झोपून जाऊ. आता आमचं सर्व काही झालेलं आहे आणि बघू शकता तुम्ही
एवढं सगळं काही सामान घेतलेलं आहे आणि एवढं सगळं घेऊन पण मम्मी मला बोलते मेसेज टाकला बोलते कानात त्याचे फोटो पाठव बोलते. आता हे इथून मी शोधून काढू कधी ना त्यांना दाखवू कधी ना काय कधी म्हणून आता मी त्यांना काय पाठवणार नाही आहे दाखवणार पण नाही आहे. तो जे काय आहे ते घरी गेल्यावरतीच. आणि मित्रांनो आता बघूयात आम्ही आता जेवायचा वेळ झाला आणि फोनला चार्जिंग आपण बघूयात काय होतं ना काय नाही मला दाखवतोय. मित्रांनो आता आम्ही रूमवरती आलेलो आहोत आणि आता आम्ही झोपायची तयारी चालू बघू शकतो तुम्ही. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. उद्याचा एक दिवस आहे ते पण तुम्हाला दाखवेल मित्रांनो. तर बाय.